आय वॉन्ट टू सी की हे 6 दिवसात कशी होणार आणि आम्ही सगळे कसं काम करणार आणि ते कसं दिसणार. असं म्हणायला लागले की अहो तुम्ही चला हवं यामध्ये हसायला येतात ना. सो ते विसरले होते की मी एक चांगली ॲक्टर आहे, मी हसायला येते, की त्यांना सांगितलं मी इथे पण हसीन, पण मी माझं सिरियसलीच काम केलं सगळ्या फिल्ममध्ये. मी वेळच्या वेळी कधीच खात नाही. फक्त माझं आहे की जेव्हा शरीर मागतं तेव्हा जेवढी भूक आहे तेवढं मी खाते आणि व्यवस्थित वर्कआउट, म्हणजे मी रेग्युलर जिम पण नाही करत. एक तर सूर्यनमस्कार मी डेली करते आणि ते नाही जमलं तर मी चालायला जाते. मला असं वाटतं की मला कोण नाही आवडलं ना तरी मी माझ्याकडनं, आय एम नंबर 5, तर मी बॅलन्स करायचा प्रयत्न करते. मी माझ्याकडनं तिला खूप द्यायचा प्रयत्न करते पण दरवेळेला सक्सेसफुल होत नाही. कधीतरी असं वाटतं की नाही बाबा नको. मग अशा वेळेला माझ्या चेहऱ्यावरनं दिसणार नाही, माझ्या वागण्यावरनं दिसणार नाही की मला ती नाही आवडत आहे का, मला पटत नाही आहे तिचं. बायको म्हणणारा असेल तर ये, गर्लफ्रेंड म्हणणारा असेल तर आपल्याला नको बाबा. नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी आणि नवशक्तीमध्ये आज आपल्या सोबत आहेत हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या 2 अभिनेत्री, दोन्ही सुंदर अभिनेत्री, आपल्या सगळ्यांना आवडणाऱ्या रिंकू राजगुरू आणि प्रार्थना बेहरे आणि रिंकू राजगुरू. सो एकंदर आज मजा आहे म्हणजे. आणि बेटर हाफची लव्ह स्टोरी हा सिनेमा येतोय. तुम्ही दोघी आहात, सुबोध आणि अनिकेत आत्ता नाही आहेत पण आपण त्यांना मिस करतोय, पण तुम्ही दोघी एकत्र आहात आणि हे काय आहे हा सगळा सिनेमाचा घाट कसा घातलाय तुम्हीच सांगा याच्याबद्दल आधी. सुरुवात कशी झाली ते सांगते. एक दिवशी मला फोन आला, असिस्टंट डिरेक्टर मी बोलतोय आणि मला भेटायचं आहे तुम्हाला, आणि हिंदीत बोलत होते ते, पण त्यांना मराठी फिल्म करायची होती. तर तिथेच मला थोडंसं असं वाटलं ओके. मी भेटले त्यांनी मला नरेट केली स्टोरी खूप इंटरेस्टिंग होती. मी त्यांना सांगितलं सर आवडेल मला अशा काही स्टोरीचा भाग व्हायला, पण मग ते म्हणाले मला 6 दिवसात डिरेक्ट करायची. तर मी त्याच्या आधी मी त्यांना विचारलं पण तुम्हाला ही मराठीत का करायची, हिंदीत का नाही, का दुसऱ्या कुठल्या लँग्वेजमध्ये का नाही, तुम्ही नॉन महाराष्ट्रीयन आहात. तर त्यांचं म्हणणं असं होतं कारण मला ही मराठीत करायची आहे, कारण मराठीतले एकतर ॲक्टर खूप प्रोफेशनल असतात आणि खूप चांगले कमाल ॲक्टर असतात, आणि म्हणून ही 6 दिवसात फिल्म शूट होईल हे त्यांना 6 दिवसात फिल्म शूट करायची होती. फुल फिल्म विथ सॉंग 6 दिवसात त्यांनी ती फिल्म शूट केली. आणि मला वाटतं म्हणून त्यांना कसलेले कलाकार. आणि नाही, ते प्री प्रोडक्शन खूप छान होतं त्यांचं. प्रोडक्शन व्हॅल्यू खूप छान होती. 4-4-5-5 कॅमेरा सेटअप्स होते आणि सगळं त्यांनी आधीपासून प्रिपेअर्ड होते. आता फक्त त्यांना एवढं हवं होतं ॲक्टरनी चोख त्यांचं काम करायचं. आणि मग मला जेव्हा कळलं सुबोध सर आहेत, रिंकू आहे, अनिकेत आहे, मग मी विचार केला नाही यार, आय वॉन्ट टू सी की हे 6 दिवसात कशी होणार आणि आम्ही सगळे कसं काम करणार आणि ते कसं दिसणार. सो म्हणून हे सगळं घडून आलं. आणि रिंकू सोबत या निमित्ताने पहिल्यांदाच नाही आम्ही एक फिल्म केली होती, ती टेलिफिल्म म्हणून रिलीज झाली होती स्टार प्रवाहवर. सो ती लंडनला आम्ही शूट केली होती ती फिल्म. म्हणजे लंडनला होती, म्हणजे कवर गट्टी जमली होती. येस रिंकू, तूही सांग काय भूताची कॅरेक्टर तुमचं कसं आहे याच्यात. चांगलं भूत आहे. ते तर आहे, तू सुंदर भूत आहे. सुंदर भूत आहे. वेगळं कॅरेक्टर आहे खूप. आणि फिल्मचं अट्रॅक्शन जसं ती म्हणाली तसं आमच्या सगळ्यांचं तेच होतं की आपण 30 दिवसात शूट करतो, 40 करतो, 80 करतो. म्हटलं 6 दिवसात जास्तीत जास्त 2 गाणी करू आपण ना, इन जनरल व्यवस्थित शूट. मी म्हटलं नाही सर. ते म्हणाले नाही 6 दिवसातच शूट करणार आहोत. प्रार्थना आहे, सुबोध सर आहेत, अनिकेत आहेत. मग मला हा अनुभव, एक तर मी हिच्यासोबत काम केलं त्यामुळे मी खुश होते की ही आहे आपल्यासोबत. हां, सो ती आहे आपल्यासोबत आणि सुबोध सरांसोबत पण काम करायला मिळेल, अनिकेत पण होते. आणि म्हटलं मला अनुभव घ्यायचा होता की 6 दिवसात कसं शूट होणार, काय प्रोसेस असते, ते मला सगळं अनुभवायचं होतं खरं तर. आणि आधीच्या कॅरेक्टरपेक्षा हे कॅरेक्टर खूपच वेगळं होतं. खूप इमॅच्युअर, खूप अल्लड वागणारी, सतत नवऱ्याला टोचून बोलणारी, खूप अति प्रेम करणारी ही मुलगी होती. आणि त्या दोघांमध्ये वयाचं अंतरही खूप होतं. त्याच्यामुळे मग लग्नात त्या गोष्टी कशा बॅलन्स होतात, नाही होत, त्याचे परिणाम काय होऊ शकतात, असं ते एकंदर परिणाम मला वाटतं प्रार्थनाच्या कॅरेक्टरला बघावे लागलेत का. तुझं काय बॉस लेडी कॅरेक्टर. आणि बेटर हाफची लव्ह स्टोरी. सो बेटर हाफ ती आहे आणि थोडीफार लव्ह स्टोरी माझी असते सुबोध. माझ्या साईडून, आणि वन साइडेड लव्ह स्टोरी आहे. आणि पण नंतर मग काय होतं ही गेल्यानंतर माझ्या आयुष्यात आणि त्यांच्या आयुष्यात, आणि मी कसा सपोर्ट करते.
असं ते कॅरेक्टर होतं. आता माझा काटा ओके. आणि म्हणजे प्रार्थना, मला एक तुला विचारायचं की चिकी बूम चिकी चिकी बुबुम बुम. हा तुलाच नाव घेता येतं. आय नो. हॉरर कॉमेडी बाई ग मध्ये एक वेगळी कॉमेडी होती, ती पण थोडी हॉररच होती. आता घोस्ट कॉमेडी, असे कॉमेडीचे रोमॅन्टिक कॉमेडी पण केलेली असते, तसे कॉमेडीचे वेगवेगळे प्रकार अनुभवतेस का? अगं काय झालं ना, मी सांगते याचं रिझन काय. खरं तर आधी लोकांनी खूप सिरियस ॲक्ट्रेस म्हणून मला घेतलं, पण नंतर मी जेव्हा प्रमोशन करायला चला हव्या उद्यामध्ये गेले तेव्हा ज्या पद्धतीने मी हसले, तेव्हा मग लोक असं म्हणायला लागले की अहो तुम्ही चला हव्या उद्यामध्ये हसायला येतात ना. सो ते विसरले होते की मी एक चांगली ॲक्टर आहे, मी हसायला येते आणि मी कॉमेडी करते असं वाटायला लागलं. आणि त्यानंतर मला फक्त कॉमेडी फिल्म्स मिळत राहिल्या की त्यांना सांगितलं मी इथे पण हसीन, पण मी माझं सिरियसलीच काम केलं सगळ्या फिल्ममध्ये. ओके चालेल. सो आय विल वेट फॉर दॅट पॉइंट. असं एकंदर चाललंय ते. आता याच्यानंतरची फिल्म कुठली आहे म्हणजे लगेच येणार आहे? नवरा. आता तिने एक पोस्ट पण केलाय ना, नवऱ्यानेच डिरेक्ट केली आणि प्रोड्यूस केली अमित. सो येस, क्या बात आहे. मग ती यावर्षी भेटीला येणार आहे होपफुली. अरे वा. सखे ग साजणी असं नाव आहे फिल्मचं. लवकरच येईल. पण आता आपण बोलूया बेटर हाफ बद्दल. येस ऑफकोर्स. आणि रिंकू, जसं तू वेगवेगळ्या भूमिका करत असतेस आणि मग मधला एक काळ होता जेव्हा रिंकू जरा शांत असते, मग एकदम असा एक काहीतरी फटाका फोडतोय, तर हा मधला काळ तू असं वेळ स्वतःसाठी घेत होतीस का? फिल्म शूट झालेल्या आहेत त्या रिलीज व्हायला वेळ आहे का? काय पर्सनल आयुष्यात बिझी होतीस? काय होतं सांग जरा. नाही, डिपेंड. कधी कधी काहीच नाही आवडलं तर मला असं वाटतं खूप घाई पण नको करायला, जरा थांबूयात. आणि कधी कधी आपण बरंच मध्ये शूट पण करतो पण ते पटापट रिलीज नाही होत, मग त्याला एक वेळ जातो. वेळ तू ठरवून घेतला होतास असं काही? आता मी वेळ नव्हताच घेतला. ह्या वर्षी मी व्यवस्थित काही फिल्म शूट करून आले चांगल्या लोकांबरोबर, पण आता ते कधी रिलीज होणार आहे आपल्या हातात. पण म्हणजे शूटिंग चालू आहे आणि काहीच नाही आवडलं तर मी नाही वाटलं करावं असं मला आत्ता हे, तर मी माझा वेळ घेते जोपर्यंत काही चांगलं येत नाही. सो माझ्यावरती मी काम करत असते त्या वेळात. करेक्ट आहे. पण काय वाटत हो नाही असं छान आहे. पण तुझे वाट पाहत असतात ना तुझे फॅन्स की आता रिंकूचा सिनेमा कधी येतो. मला वाटतं की आता जिजाई येईल, ती खूपच वेगळी आणि खूपच सुंदर फिल्म आहे जिजाई. मला वाटतं पुन्हा एकदा 3.5 येईल, तो पण एक वेगळाच जॉनर आहे आणि इतकी स्टारकास्ट आहे त्याच्यात. हा ते म्हणू शकतो. आणि खूपच मजा आली. सो अशा हिंदीच्या काही फिल्म आहेत तर हळूहळू काही गोष्टी येतील. चला म्हणजे 2025 मध्ये दोघी बरंच काय काय छान छान भेटी आम्हाला देणार आहात. प्रार्थना, पहिलं एक म्हणजे पाय कसा आहे आता? ठीक आहे. नाही हा तो पाय आता ठीक आहे, सुजला अजून. पण चाहत्यांना त्याची काळजी, आम्हालाही काळजी, मलाही काळजी. आणि काय झालं, मी डायरेक्ट पोस्ट टाकली त्यामुळे मला खूप लोकांचे अरे झालं कसं ते तर सांगा. मग मी नंतर विचार करतोय मी एक लाईव्ह करीन आणि सांगेन की असं असं झालं. पण मग मी खरं सांगू, मला खूप त्रास झाला या 2 महिन्यात. मला तो लिगमेंट, सो बेसिकली एक असं ट्विस्ट झाला पाय आणि कळलं नाही ते. तेव्हा गुडघा दुखत होता. मी डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टरांनी एक्सरे काढायला सांगितलं. एक्सरेमध्ये आलं की काही नाही आहे, ऑफकोर्स बिकॉज लिगामेंटचा प्रॉब्लेम होता. मग डॉक्टर म्हणाले अर्ली अर्थरायटिस असू शकतो. आणि मग मी अर्थरायटिसवरच काम करत होते, त्याच्याच औषधं घेत होते. आणि मग माझ्या नवऱ्याची ती फिल्म होती, त्या सिनेमात शूट करायला मी थायलंडला गेलो. तिथे 15 दिवसाचं शूट होतं आणि त्या शूट खूप हेक्टिक झालं, खूप जास्त. नवऱ्याचाच सिनेमा म्हटल्यावर मी काही बोलू पण शकत नव्हते. तोच डिरेक्ट तोच प्रोड्यूस करत होता म्हटल्यावर मी शांत होते. त्यामुळे गप इतक्या पेनमध्ये पण काम केलं. आणि तिथून आम्ही आल्यावर ज्या दिवशी मी लँड केलं त्याच दिवशी मी पडले घरात परत, बिकॉज त्या पायावर ऑफकोर्स वजन जास्त देता येत नव्हतं. आणि मग ते दुखत नाही, सुजला होता प्रॉपर असा. आता पण 2 मिनिटापूर्वी सुजला होता. तर तेव्हा सुजल्यावरच तो पडले. मग डॉक्टरांना दाखवलं तर ते म्हणाले इट्स अ 3rd टेअर काहीतरी आहे, तर त्यामुळे ऑपरेशनच करावं लागेल. मग ते ऑपरेशन, हो, मग ते लिगामेंट रिप्लेस केलं, म्हणजे रिपेअर पण नाही झालं. सो ते रिप्लेसमध्ये अँकलचं लिगामेंट घेऊन तिथे नीला लावलं. आणि मग ते नीचं जे होतं ते छोटं होतं, अँकलचं मोठं होतं. मग ते 2 स्क्रूनी फिट केलं ते. तर त्यामुळे थोडंसं पण, आणि त्याच्याहून जास्त मला सगळ्यात जास्त त्रास झाला नी बेंडिंगला. म्हणजे खरं तर 1st वीक नंतर नी बेंडिंग करायला हवं, ते माझं झालं नाही. आणि 3rd वीक नंतर सुरू केलं.
तर त्यामुळे मी आजच तिला तो व्हिडिओ दाखवत होते. इतका त्रास झाला ना मला, खूप 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 जास्त, खूप जास्त. इट्स व्हेरी व्हेरी. आणि काय ना आता पावसाळा चाललाय त्यामुळे मॉइश्चर असतं हव्यात आणि त्यामुळे ना ते गुडघा सतत दुखत राहतो. बराच काळ गेला याच्यात म्हणजे. हो, दीड महिना झाला. पण मी ठरवलंय की बसून राहिले ना मी जेवढी तेवढं मला माझं असं आजारी वाटतं. मी आता सगळं करायला लागले. आता मी चालायलाही लागले प्रॉपर आणि अजून 15 दिवसात मी पळायला लागेन फॉर शुअर. कारण अजून या फिल्मचं एक गाणं बाकी आहे आणि त्याच्यात प्रॉपर नाचायचं आहे मला. तर त्यामुळे मी माझ्या नवऱ्याला प्रॉमिस केलंय 1 महिना दे मला, मी नाचणार नक्कीच. स्पिरिट आहे ना पण प्रार्थना, म्हणून हे तू नेहमीची अशी छान हसतमुख असतेस आणि कुठल्याही संकटाला सामोरे जातेस ना. क्या बात आहे, कमाल आहे. आणि आता प्लीज काळजी घे. मग या मधल्या वेळात काय किती फिल्म बघितल्या? खूप फिल्मचे स्क्रिप्टच नवऱ्याबरोबर डिस्कस तेही केलंय. पण प्लॅनिंग. आणि तुला माहिती मी एन्जॉय केलं. इनफॅक्ट पेन होतं ती जर गोष्ट साईडला ठेवली ना तर मी तो 1.5 महिना मस्त अलिबागच्या घरी छान पाऊस एन्जॉय करत होते आणि मज्जा आली मला. ते 1.5 महिने कसे गेले कळले माझ्या पिल्लांबरोबर सगळ्या. त्यामुळे मज्जा गेली मी. चला एकदा येणार मी अलिबागला. प्लीज नक्की बोलवते तेव्हा नक्की आहे. येस. आता मला तुम्हाला दोघींना एक छोट्या पण एक छान सिक्रेट्स विचारायचे आहेत. फार काय नाही. ओके. मी आहे, डोंट वरी. आपण असं काय भोचक प्रश्न विचारत. मी निलिमावर भरोसा आहे. माझाही आहे. फिटनेस सिक्रेट. आता तुझं हे पायाचं राहू दे, पण अदरवाईज असे जे काय दोघी मस्त अशा फिट असतात नेहमी, तर याचं काय सिक्रेट आहे? काय, हाऊ यू मेंटेन दॅट? मी आहे ना फास्टिंग खूप जास्त वेळ करते. म्हणजे लॉंग आवर्स. माझ्या पायाचं हे झाल्यामुळे ना मला खूप भीती वाटत होती की आता मला वर्कआउट करायला वेळ नसेल, मी जास्त बसून वजन वाढेल. पण त्यामुळे मी ना फक्त प्रोटीन खायचे आणि सकाळी 3 अंडी फक्त, नो ब्रेड. मग दुपारी फक्त चिकन आणि सॅलड आणि दही आणि संध्याकाळी नुसता पाया सूप. खरं तर मी मटण खात नाही, पण बिकॉज माझ्या पायासाठी म्हणून मी मटण सूप प्यायचे. बस मग संध्याकाळी 7 नंतर नाही खायचं काही. सो असं सगळं केलं आणि त्यामुळे इनफॅक्ट माझं वजन कमी झालं. आय हॅव लॉस्ट वेट. हो. सो त्यामुळे ते हा फिटनेस मंत्र आहे माझा. क्या बात. आणि रिंकूचं तर म्हणजे रिंकूने रेकॉर्ड मोडला. तिने सुरुवातीला जे रेकॉर्ड मोडलाय सैराट नंतर, त्याच्यासाठी तिला वेगळा पुरस्कार देणार आहे मी. पण आता कसं चाललंय म्हणजे? सेक्सी पण दिसायला. त्याचं काय सिक्रेट सांगून मी खरं सांगू का, मला डाएट नाही होत. ओके. मी वेळच्या वेळी कधीच खात नाही. फक्त माझं आहे की जेव्हा शरीर मागतं तेव्हा जेवढी भूक आहे तेवढं मी खाते आणि व्यवस्थित वर्कआउट. म्हणजे मी रेग्युलर जिम पण नाही करत. एक तर सूर्यनमस्कार मी डेली करते आणि ते नाही जमलं तर मी चालायला जाते. ओके. सो या तेवढ्या 2च गोष्टी. जिम काय आवडत नाही तुला? मी एकदा केलं पण मला ते जाणवलं की तुम्हाला ते सातत्य ठेवावं लागतं आणि ते सोडलं की शरीर काहीतरी वेगळाच आकार घ्यायला लागतं तुमचं. म्हणजे योगा बेस्ट आहे. आणि पूर्ण झोप. मी अलीकडे शिकलीये झोपायचं. मी 10:30 पर्यंत आता ठरवलंय की झोपायचं आणि 8 तास झोप घ्यायची. जग बुडू दे, काही होऊ दे, आई वडिलांचे फक्त कॉल रात्री, झोपून जा. नाही, हे खूप महत्वाचं आहे. तर दोघींनी छान सिक्रेट सांगितलं ना, मला फार महत्वाचं आहे. मी तर थोडं तरी 1 अंश मी पाळलं तरी खूप आहे मला. आणि तुम्ही दोघींचं पण एक छान आहे. म्हणजे प्रार्थना तर आमची अख्ख्या टीम बरोबर तिचं छान पटतं आणि रिंकूचंही पटतं अर्थातच. पण दुसऱ्या हिरोईन सोबत कम्फर्टेबल असणं सेटवर, हे कसं जमून घेता तुम्ही? का त्यासाठी दुसरी हिरोईन कोणी आधीच बघून मग ठरवता की हा सिनेमा करायचा का नाही? मी खूप चांगली ऍक्टर आहे. हे जे काय नॉट विथ यू पण वाईब कळतात. तिला जर नाही कोणी आवडलं तर तिचं फेक हसणं कळतं, कारण तिचे डोळे बोलतात. सो हे एक बोलते ठीक आहे, ती मस्त. पण तरी मला असं वाटतं की मला कोण नाही आवडलं ना तरी मी माझ्याकडनं, आय एम नंबर 5, तर मी बॅलन्स करायचा प्रयत्न करते. मी माझ्याकडनं तिला खूप द्यायचा प्रयत्न करते पण दरवेळेला सक्सेसफुल होत नाही. कधीतरी असं वाटतं की नाही बाबा नको. मग अशा वेळेला माझ्या चेहऱ्यावरनं दिसणार नाही, माझ्या वागण्यावरनं दिसणार नाही की मला ती नाही आवडत आहे का मला पटत नाही आहे तिचं. पण ते
जमलंय. मी माझं मग साईडला होते, म्हणून मग ती माझी मैत्रीण होऊ शकत नाही आयुष्यात. पण जे आहेत त्यांच्याबरोबर मी अशी असते. हा, ते दिसतंय आम्हाला. खरंच. आणि आता रिंकूचा अख्खा चेहरा सबटायटल आहे. So, रिंकूचं तुला दिसतं. ही एक कॉम्प्लिमेंट पण आहे, कारण म्हणून तू एवढी सुंदर एक्सप्रेशन क्वीन पण आहेस, तेही आम्हाला आवडतं. आता तू सांग, मग काय दुसरी हिरोईन असताना कसं जमवून घेतेस सेटवर? मी हा विचारच करत नाही दुसरी कोणी, ज्याच्याशी पडतं त्याच्याशी छान पडतं. जिम्मा 2 मध्ये तर एवढ्या सगळ्या होत्या. काय नाही, सगळ्या मस्त येतात आणि आम्ही किती मजा केली ते शूट करताना. सगळं धमाल, तू सगळ्यांचे किस्से. हा, माझं जमवून सगळ्यांशी पडतं. माझं असं होत नाही की ती मुलगी ही मुलगी, माणसं शेवटी. हो. चला, ही गुड क्वालिटी आहे. या अभिनेत्रींकडनं वेगळ्या अभिनेत्रींनी शिकलं पाहिजे. हा, एक सवय जी 2025 मध्ये मोडली आहे, म्हणजे एक वाईट सवय असेल जी बाबा 2025 मध्ये मोडली आहे, काहीतरी असेल कुठली तरी. दरवेळी ठरवतो पण काय सुटत नाही ना. का असं काही नाही झालं? नसेल तर झालं, नाही झालं. कुठली सवय मोडली? सवय मोडली आहे नाही, इनफॅक्ट सवय होती ती मोडली आहे. अच्छा. चांगली सवय होती ती गेली माझी. आधी असं थोडंसं मी ठरवलं होतं की असं देवाचं आधी खूप करायचंय आणि झोपायच्या आधी मेडिटेशन आणि हे सगळं करून झोपायचे. ते ह्या वर्षात घडलं नाहीये. समहाव काही ना काही घडत झालं, त्यामुळे ते नाही करायला मिळत आहे. ती सवय मोडली माझी. आणि तुझी काय कुठली मोडली होती किंवा चांगली सवय लागली? दुसरा प्रश्न तोच आहे, चांगली सवय लागली असं काही किंवा चांगलं डिसिप्लिन मोडली नाही. यावर्षी मी एवढंच शिकते की फक्त स्वतःवरती फोकस करणं आणि ओव्हर थिंक कमी करणं, बाकी काय नाही. ते ठरवलंय. हा, म्हणजे मी ठरवलंय की बाकी खूप विचार नाही करायचा, स्वतःचं काम आपण बस. अनुभवांती झालेलं आहे. ओके, चांगलं. बेटर हाफ कसा असावा हा प्रश्न आधी अर्थातच रिंकू यांना आहे. तिचा आहेच आहे ना, म्हणून ते जे काही शेकडो हजारो लाखो DM येऊन पडतात, तर त्यांना काहीतरी उत्तर दे बिचारांना. खरंच नाही माहिती. असा विचार नाही केला की असा पाहिजे, असं हवं, असं. आवड बघितल्या क्षणी एक ते वाटलं पाहिजे की हाच तो. मग बेसिक एक क्वालिटी जी तर पाहिजे. खूप रिस्पेक्टफुल असा. सगळ्या मुलींना काय वाटतं, रिस्पेक्टफुल असावा आणि केअरिंग असावा, ग्रँटेड घेणारा नसावा. आजकाल मला तेवढीच भीती असते. खूप साऱ्या शिप्स आल्यात, ही रिलेशनशिप आणि इन जनरलच खूप गोष्टी आहेत ना. सो मला असं आहे की बायको म्हणणारा असेल तर ये, गर्लफ्रेंड म्हणणारा असेल तर आपल्याला नको बाबा. वा, आवडलंय. नेक्स्ट फिल्म का डायलॉग, कमेंट नेक्स्ट फिल्म का डायलॉग, इंग्लिश मराठी नंतर हा डायलॉग येईल. नाही, पण आजकाल ज्या गोष्टी चालू आहेत, करेक्ट आहे ना. करेक्ट. क्या बात आहे, बरोबर आहे. आणि आता आपल्याकडे वेगळा प्रश्न आहे अरे बापरे. की तुझ्या बेटर हाफची एक चांगली क्वालिटी किंवा चांगले काही प्लस पॉईंट आहेत जे आज आमच्याशी शेअर कर. खूप आहेत ॲक्च्युली, पण खूप कमाल. म्हणजे मी त्याच्यावर काम केलं म्हणून सांगू शकते की खूप वेगळं आहे त्याची पद्धत काम करायची. त्यामुळे ज्यांना तो आवडला आणि ज्यांना तो कळला ते त्याच्या प्रेमात आहेत, आणि ज्यांना तो नाही कळला त्यांना तो मुळीच आवडत नाही. तर त्यामुळे आता मला तो कळला आहे म्हणून मी त्याच्या प्रेमात आहे. कमाल सेन्स ऑफ स्टाईल ऑफ वर्किंग त्याचं आहे, आणि कमाल मला असं वाटतं त्याला टेक्निकली ही इज खूप वे अहेड. तो खूप हुशार आहे आणि त्याला कोणी शिकवलं नाही ॲक्च्युली. हे माहिती नाही कुठून आलं आहे त्याच्यात. पहिल्यापासून. कोणत्या क्वालिटीवर तू भाळली होतीस की पहिली क्वालिटी ही पाहून असं काय तरी? काय नाही, आय थिंक त्याचं विजन. मी जेव्हा त्याच्याशी 10 मिनटं बोलले तेव्हा त्या 10 मिनटात त्यांनी त्याच्या आयुष्याचं जे सांगितलं, ज्या गोष्टी. तर माझ्या आजीनी मला ना लहानपणी एक गोष्ट सांगितली, आणि तिने मला नाही, ती सगळ्यांनाच सांगायची. मुलगा असा पाहावा की जो दगडातनं पण पाणी काढेल. की हे तिचं एक वाक्य होतं लहानपणापासून, जो मी डोक्यात ठेवलं होतं. अजून त्याला दगड दिला नाही आहे मी अभिला, पण मला असं वाटलं की हा करू शकेल, आणि म्हणून मी लग्न केलं. आणि अर्थात असं छान उत्तम प्रगती होत राहू दे तुमची. आणि नेक्स्ट इज फेवरेट सॉन्ग पण स्वतःच्या सिनेमामधला. अर्थात तुम्ही दोघी इतक्या लकी आहात की तुमची सगळ्या सिनेमातली गाणी खूप सुंदर आहेत, म्हणजे रेकॉर्ड ब्रेकिंगच आहेत. ती अजूनच्या चार्टमध्ये आहेत, फेवरेट प्लेलिस्टमध्ये आहेत. तर तुझं असं कुठलं फेवरेट सॉन्ग आहे तुझ्या सिनेमातलं? मी खूप असं हृदयाजवळचं एकदम पाहिजे, हां तसं सांग. रंग है नवे नवे. मला असं वाटतं ते कॅरेक्टर पण माझ्यात आहे, ती मीच आहे. रंग है नवे नवे, दुनिया है नई नई. असं कॉफी आणि बरंच काही ऑफकोर्स. जाई. ओके.
मला सैराट झालंचीच. ते म्हटलं सैराट मधलं कुठलं हाही एक प्रश्न असतो ना. पण सैराट झालं जी एकतर दोघांचं गाणं आहे आणि इंडिव्हिज्युअल नाही आणि खूप छान लव्ह सॉन्ग आहे ते, सो मला ते आवडतं. अजूनही रिंकू सकाळी 7 वाजता सैराट झालं जी लावते की काय? नाही, खूप वर्ष झालं मी नाहीत ऐकली गाणी आणि फिल्म पण नाही पाहिली. कसं तरी वाटतं स्वतःला बघायला ना पुन्हा. पण हो, बघू आता पुढच्या वर्षी 10 वर्ष होतील ना. 10 वर्ष होतील रिंकू. हो. क्या बात आहे. त्याचं वेगळं सेलिब्रेशन करू आपण. येस. आणि फेवरेट फूड, तुम्ही दोघी फूडी आहात. फेवरेट फूड? मला स्वीट मध्ये काही आवडेल. मोदक. गणपती येत आहेत. मोदक. मोदक, पुरणपोळी. आणि बनवता येतो मोदक? हो, रिंकू वा. दोन्ही बनवता येतं. चला. मला चाट, पाणीपुरी, मसाला पुरी, भेलपुरी हे ह्याच्यावर मी जगू शकते. सकाळ संध्याकाळ दुपार मला दिलं तर मी जगू शकते. यू लाईक टू चॅट अँड ईट चॅट ऑल्सो. नाही चांगलं मी हसले म्हणजे चांगलं. चला ठीक आहे, म्हणजे चॅटचे सगळे प्रकार. ओके. आणि तुम्ही इतक्या फिरायला जात असता कुठल्या कुठल्या देशांमध्ये किंवा इथे पण वेगवेगळी ठिकाणी, असं फेवरेट ठिकाण भारतातलं किंवा भारताबाहेरचं कुठलं? मी कुठेच फिरायला गेले नाही अजून. मी विचारलं नाही, पण तू गेली असेल ना कुठेतरी? कुठेच नाही गेले, मी तेच सांगते. मी खूप कमी फिरते आणि खरं तर सुरू करायला पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं. किंवा भारतातलं कुठलं असं, किंवा तुझ्या माझं घरच. ते आता म्युझियम मध्ये ठेवणार आहे तेवढं, ते त्याला पॉप्युलॅरिटी मिळाली आहे. हेरिटेज व्हॅल्यू आहे त्याला. भारतातलं माझं आवडतं ठिकाण जिथे मी फिरले आता, मी मी कुठे गेलेच नाही ना. लंडनला शूट केलं आपण, ती पण जागा खूप छान होती. आत्ता मध्ये मी शूट केलं रांचीला, नेतरहट म्हणून एक जागा आहे. सो तिथे एकतर तुम्हाला फोनला रेंज नाहीये. आवडलं का तुला? हो. आणि जिथे बघेल तिथे फक्त झाडी, पाऊस, मस्त पक्ष्यांचे आवाज आणि धबधबा असं सगळं. हा, रांचीपासून एक 4 तासांच्या अंतरावरती ते आदिवासी नक्षलवादी एरिया आहे. सो मला ते नेचर जिथे मस्त असेल ना, मला खूप मजा येते तिथे. निसर्गात रमते. येस. दोघींनी खूप छान सगळ्या टॉप सिक्रेट आम्हाला सांगितल्या आणि खूप मोकळेपणाने आणि तितक्याच दिलखुलासपणे सांगितलं. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. आणि बेटर हाफची लव्ह स्टोरी या सिनेमासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. 2025 पण रॉकिंग होऊ दे दोघींचं. यासाठी शुभेच्छा. थँक्यू. आणि काळजी घे तू. येस, थँक्यू.